मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. वाळवा, आष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहराजवळ दुचाकी वाहनाची बिबट्याला धडक बसली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांसह बिबट्या देखील गंभीर जखमी झालाय. आष्टा ईश्वरपूर मार्गावरील राज पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर बराच काळ बिबट्यासह एक जण जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु गर्दी होऊ लागल्यानंतर जखमी असलेल्या बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली आहे. या अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. परंतु आष्टा ईश्वरपूर मार्गावर थेट बिबट्याची आणि दुचाकीची धडक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहराजवळ दुचाकी वाहनाची बिबट्याला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांसह बिबट्या देखील गंभीर जखमी झाला आहे. आष्टा ईश्वरपूर मार्गावरील राज पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातानंतर बराच काळ बिबट्यासह एक जण जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडल्याचे पाहायला मिळाले. तर अपघातातील दुसरा तरुण दुचाकीसह रस्त्याच्या खाली जाऊन पडल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु यावेळी मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांची गर्दी होऊ लागल्यानंतर जखमी असलेल्या बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. या अपघातात जखमी झालेल्या बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमधील दृश्यानुसार बिबट्याला धडक लागल्यानंतर दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरा तरुण रस्त्याच्या खाली जखमी अवस्थेत पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गंभीर जखमी असलेला बिबट्या देखील रस्त्यातच बराच काळ तडफडताना दिसून येत आहे. अपघातातील दुचाकीवरील दोन्ही तरुण कुपवाड येथील असल्याची माहिती समोर येत असून हे दोघे ईश्वरपूर येथून आष्टा मार्गे कुपवाडकडे निघाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील दोन्ही गंभीर जखमी सांगली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या दुचाकी स्वारासह बिबट्याचे व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. यावेळी गाड्यांच्या लाईटमुळे आणि लोकांच्या आवाजामुळे जखमी अवस्थेत पडलेल्या बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु या अपघातात बिबट्याचा एक पाय मोडल्याचे दिसून येत आहे. अशा अवस्थेतच बिबट्या पळून जातानाची ही दृश्ये वाहनधारकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर रस्त्याखाली उसात पळून गेलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार बराच काळ या बिबट्याची शोध मोहीम सुरू होती. तर आष्टा पोलीस देखील या अपघाताबाबत अधिक माहिती घेत आहेत. काठी नुसते काठीनं हात लावा रे, लय आत जाऊ नका. बाहेरच्या बाहेर बघा रे, बाहेर जरा इकडे या, बाहेर सगळी बाज बाज या. जिओ मराठी, ते धडक